नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. बनवते बेसनचे लाडू आणि बदाम भाजून घेतलेले तुपामध्ये चांगले. आता बघा काजू टाकलेले आहेत, ते पण आपल्याला गोल्डन होईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत. चांगली भाजून झालेले आहेत. आता याच्यामध्ये टाकायचे आहेत मनुका. ते आपण अशा तरटरून फुगेपर्यंत भाजायचे तुपामध्ये. ते असे फुगतात चांगले, व्यवस्थित फुगले की मग काढायचे ते. चांगले भाजून घ्यायचे मंद आचेवरती. थोडे अजून टाकलेत, थोडे वरती. चांगले भाजून झालेले आहेत. बघू शकता गोल्डन कलरमधून असे काजू बदाम मनुका भाजून झालेले आहेत. ते इथे पिठी साखर, वेलची, काजू बदाम मनुका मिक्सरमधून वेलची बारीक करून घ्यायची आणि काजू बदाम थोडे जाडसर असे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. हे बेसन भाजायला ठेवलेले टोपामध्ये. तिथे तूप सोडेपर्यंत आपल्याला भाजायचे. बघू शकता तूप टाकल्यावर किती जास्त भाजायचे. खूप हात दुखतो पळीत फिरवून बेसन वर खाली करावं लागतं. तेव्हा आम्ही घी ना चितलेचं वापरलेलं. चितळी एवढे बेसन भाजायचे. थोडं करून भाजायचं म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातं. बेसनला तूप सुटत नाही. जसं तूप सुटतं तसं ते पातळ होत जातं. चांगलं फिरवून घ्यायचं वर खाली करून. तूप सुटायला सुरुवाती झाली. बघू शकता तुम्ही. हाताने फिरवावं लागतं, खूप हात दुखतो. जेवढं चांगलं भाजलं तेवढं चांगली होती. लाडू चांगले लागतं. एवढं चांगलं भाजून झालेलं आहे. आता एका परातीमध्ये काढायचे. बघू शकता एका परातीमध्ये काढलेले आहे. ते एवढं पातळ असतं. त्याच्यामध्ये पिठी साखर, काजू बदाम ते वाटलेले, वेलची पावडर सर्व थंड झाल्यावर मिक्स करायचं आणि आपले लाडू बनवायला घ्यायचे. पूर्ण थंड व्हायला द्यायचं. गरम असेल तेव्हा करायचं नाही. पूर्ण थंड झालं की सर्व मिक्स करून बनवलेले आहेत यांनी. बनवत नाही आणि ते काकी करत आहे. माझी मम्मी मदत करत आहे आणि हा असाच बसलेला आहे उगाच. अबे तू तो फोटोग्राफी के माला नको दाखव. तू तो फोटोग्राफी में जाएगा रे. क्या क्या बनेगा तू. 14, 16, 18, 20, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35. मोजणं बघा कसं चालू आहे ते. अरे काम झाले ना. विसरला. नाही 37, 39, 40, 42. मला 41, 46, 48, 50, 52, 54, 56, 57, 15, लाडू जर चिकटले ना 61, 63, 65, 66, त्याला आनंद 67. झालाय. वाहू! यो गाय 67 टोटल आहे तिथे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे 2 ताट कंप्लीट केलेली आहेत. 67 हा 68 आमध्येच उठतो आणि जागृत होतो आणि 68 काय पण बडबडत राहतो आमचा भाऊ. म्हणजे वैष्णवचा बड्डे आहे आज. वैष्णव हॅपी बड्डे. असा बसला बड्डे. मम्माचा पण बड्डे आहे आज वैष्णवच्या. काम करतो, लाडू बनवते. उद्या बोल. काय वाली मच्छी पण गरम करू. नाही ती चालेल. आहे आणि पोरांना कितीला वाढू. तिला वाढून घ्या. इथे तुम्ही बघू शकता
हे 2 लाडू झोपून ताटपूस ताटपूस टाकूस ते कमी आहे 47 आहेत हे 47 आहे नाही 48 नाही 47 ना म्हणजे 47 ना नाही हे टोटल 41 आहेत आणि तिथपासून 48 की काहीतरी झालं होतं 41 आणि 48 कसं ऐसाईच म्हणा काकी बाय ये आपण चालू करूया काउंटिंग वॉच नाही ते तू ये ना दाबू नको 6 आमच्या 8, वैष्णवचा बर्थडे आहे 10. आज असा पकड असा बनवता दादा निकलला बोलू नका जास्त लाडू दादा किती छान आहे हे तुम्ही बघू शकतात माझ्या काकींनी बनवलेले आहेत एवढे सॉफ्ट आहेत की तोंडात गेल्यावर विरघळतात पुन्हा काकींचं दाखवतो बसलेले होती हे बघा काकींनी एवढे लाडू बनवलेले आहेत ते अशा प्रकारे गरम करायचे ना आणि त्यामध्येच एक हे आलंय काजू नाही म्हणू काय ही माझ्या भावाची देखने का अंदाज है मेरे भाई का काकी एवढेच बनणार किती ते पीठ दादा खातोय बनवलेला हे बघा तुम्ही स्टफिंग बघू शकता काळू बाळाला काळू बोलतोय दादाला वैष्णव असं नाही बोलत दादाला चालू केल्याचा जागा त्यांनी काढू केला बोलले माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आणि लाडू कसे वाटतात ते कमेंट्स करून नक्की सांगा.